बघायला माझ्या लेकरांचे कसे हाल होतात ते बघायला हे सगळं बघून अगदी काहीच थंड पडलं असेल तुमचं हेच बघायला आतुर होता ना तुम्ही या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात पण लक्षात ठेवा भाऊराव नाईक तुम्हाला कधी आयुष्यात माफ करणार नाही लक्षात ठेवा बघा माझा स्वतःवरचा ताबा संपायच्या आत निघायचं भाऊ आहो तुम्ही केतन बघितलं ना हे सगळं तुझ्यामुळे घडतंय त्याच्यामुळे आम्हाला आज काय काय बघायला लागतंय तुला बचावलं होतं मी तुझा निर्णय आम्हाला घरात आणायला बुडवेल घर बुडालं असतं तर काय नाही हो घरावर कुठलंही संकट येऊ द्या तुझ्या निर्णयामुळे शाळा बंद पडणार आहे माझ्या पोरांचं नुकसान होणार आहे भाऊ काय होणार नाही आपल्या शाळेला आपल्याकडे हे असेपर्यंत कुणी आपल्या शाळेला हात पण नाही लावू शकत भाऊ काय आहे हे भाऊ एकदा बघा तरी अरे काय आहे खरंच रे आजपर्यंत मी तुझ्यावर कधी भरोसा केला नाही तूच या संकटातनं वाचवलंयस तुझ्यावर खरंच विश्वास नाही ठेवला की आजपर्यंत मला माफ कर नाही भाऊ मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आपल्याला मान खाली घालायला लावल्या भाऊ तुझ्या आभार कसे मारावे हेच समजत नाही रे केतन नाही भाऊ हे भाऊ माझं नाही सर भाऊंना यातलं काही कळता कामा नाही प्लीज आता शाळा वाचवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम झाले निघूयात आपण चला नाही धैर्य माझं काम अजून बाकी आहे तुम्ही व्हा पुढं माझं इथं थांबणं लई इम्पॉर्टंट आहे आपण सावी
येतोय मी घरीच, बी रेडी. आपल्याला एक गोष्ट सेलिब्रेट करायची आहे. काय झालंय? सांगतो, घरी आल्यावर सगळं डिटेल मध्ये सांगतो. बर. त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यत्किञ्च सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. बाप्पा, मी जे करणार आहे त्यासाठी खरंच तोड. खरं माझ्या नवऱ्याच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी मला हे करायलाच लागत. आता मी ते गणपती बाप्पा मोरया. तू काय करालीस इथं? काय करायला लागली सावे? जे विचार आचरणात येत नाहीत त्यांना लिहून तरी काय उपयोग.
म्हणून पुसून टाकते. भाऊ, मगाशी तुम्हाला जे बोलायचं होतं तुम्ही बोलला. आता मला बोलायचं. तुला लाख बोलायचं असेल पण तुझं बोलणं ऐकण्यात मला अजिबात रस नाही. ऐकावं लागल तुम्हाला भाऊ. धैर्यांचा अपमान करून तुमचं मन भरलं असेल ना आता. त्यांच्याबद्दल एवढा राग काय तुमच्या मनात? ओ, त्यांनी अजून असं काय केलं पाहिजे की म्हणजे तुमचा विश्वास बसल? त्यांनी काही करावं ही माझी अपेक्षा सुद्धा नाही. विषयाची परीक्षा बघायची मला काही गरज नाही. सगळे मुजुमदार कसे आहेत ना मला चांगलं ठाऊक आहे. असं तुम्हाला वाटतंय भाऊ? आणि तुम्हाला वाटतंय ते खरं आहे असं नाहीये. खरं तुम्हाला धैर्य मुजुमदार कळलेच नाहीये. दादा, भाऊने तुझं कौतुक केलं याचा मला लय आनंद आहे. आणि त्यामुळे तुला जो आनंद झालाय ना तो हिरावून घ्यायची माझी अजिबात इच्छा नाहीये बघ. पण माझ्या धैर्यांसाठी मला हे सगळं करावं लागते. सॉरी. भाऊ, तुम्हाला ऐकायचंय ना की आपली शाळा कुणी वाचवली ते? आपली शाळा धैर्य मुजुमदारांनी वाचवली. आणि ही गोष्ट त्यांनी तुम्हाला कळू दिली नाही. कारण जर तुम्हाला कळलं असतं ना तर तुम्ही ही मदत नाकारली असती आणि आपली शाळा बंद पडली असती. पण धैर्यांना ते नको होतं. धैर्यांनी स्वतःचा नाही फक्त आपल्या शाळेचा आणि शाळेतल्या पोरांचा विचार केला. आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना काय दिलं? अपमान. फक्त आणि फक्त अपमान. भाऊ, फक्त तुम्ही त्यांचा अपमान नाही केला, त्यांनी केलेल्या मदतीचा पण अपमान केलाय तुम्ही. आता पण तुम्हाला असंच वाटत असेल ना की मी इथं माझ्या नवऱ्याची बाजू मांडायला आलीये? नाही भाऊ, आज मी इथं या कारणासाठी नाही आली.
बाप्पाच्या पायावरचं फूल घेऊन सांगते भाऊ. धैर्यांच्या मनात जर आता काय असेल तर ते फक्त माझ्याबद्दल प्रेम आणि तुमच्याबद्दल अतोनात आदर. भाऊ, तुमचा विश्वास मिळवण्यासाठी त्यांनी काय काय नाही केलं. तुमचा शब्द कधी खाली पडू नाही दिला. अहो, त्यांनी त्यांचं घर सोडलं, त्यांचं आयुष्य आरामाचं आयुष्य सोडलं, आपल्या घरात नोकर म्हणून राहिले ते. आणि एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही असं बोलताय. भाऊ, आपल्या समोर बाप्पा आहेत आणि या बाप्पांना साक्षी ठेवून तुम्ही मला अक्षर ओळख दिली होती. माझ्यावर चांगले संस्कार केले, मला चांगले विचार दिले. पण हे चांगले विचार फक्त मनात असून उपयोग नाहीये. आपल्या आयुष्यात नाती जपण्यासाठी, प्रेम करण्यासाठी आणि एक चांगला माणूस बनण्यासाठी त्या विचारांचं आचरण करणं उपयोगाचं असतं. हीच शिकवण दिली होती ना तुम्ही मला. आज याच बाप्पाला साक्ष मानून तुम्ही मला हे बोलायला भाग पाडले. ज्या भाऊंनी मला ही सगळी शिकवण दिली ते भाऊच हे सगळं विसरत चाललेत. आजपर्यंत मला वाटत होतं की माझे भाऊ कधीच चुकणार नाही, चांगल्या वाईटाची जाण असणारे माणूस आहेत. पण आज तुम्ही माझा तो समज तोडला भाऊ. एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही माझ्या नवऱ्याला नाही ओळखू शकला. चुकलाय भाऊ, तुम्ही चुकलात. आज मी घर सोडून चालले होते तेव्हा काय म्हणाला होतात तुम्ही? मी त्या घरात कधीच सुखी नाही राहू शकत. त्या घरात माझा छळ होईल. आई, तू येऊन गेलीस ना त्या दिवशी घरी. तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेलंस ना. मग तूच सांग आता. सांग तू की मी सुखात होते का माझा छळ चालू होता. सांग की ती माणसं माझ्यावर किती प्रेम करतात, किती काळजी घेतात माझी. तू तरी काहीतरी बोल. धैर्य मुजुमदार बदलले भाऊ. दामिनी मुजुमदार बदलले. हो, त्यांनी तर माझ्या आणि धैर्यांच्या नात्याला स्वीकारलं. पण सून म्हणून मला मान दिला. आणि हे सगळं फक्त धैर्यांमुळे झालं. तरी तुम्ही त्यांना वाईटच ठरवताय भाऊ. अहो, अजून किती दिवस त्यांच्याबद्दल मनात राग ठेवून बसणार आहात तुम्ही? भाऊ ऐका, या बाप्पाच्या समोर मला तुम्हाला सांगायचंय. याच्या आधी घर सोडून जाताना मला लय वाईट वाटलं होतं बघा. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. नाईलाजानं मला घर सोडून जावं लागलं होतं. पण आता मी ठरवून आणि स्वतःच्या मर्जीनं हे घर सोडून चालले.
कारण जिथं माझ्या नवऱ्याचा अपमान झाला तिथं थांबायची मला अजिबात इच्छा नाही. त्यामुळे इथून पुढे ही सावी धैर्य मुजुमदार तुमच्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. चाललीये मी भाऊ. आता ही सावी इथून पुढे तुम्हाला कधीच तोंड दाखवणार नाही. हिरा, ये तुझीच वाट बघत होती. काय झालं आई? काय आहे आता ते मी तुला विचारलंय. काय आहे? तुझ्या लग्नाला मी 4 दिवस नाही झाले अजून आणि तुम्हा दोघांची ही थेर चालू आहे. अरे जरा लाज नाही वाटत का रे? सावीवर माझं खूप प्रेम आहे, तिच्याशिवाय मी नाही जगू शकत असं म्हणाला होतास ना? मग हे काय आहे? काय आहे? या लग्नाला आम्हा सगळ्यांचा विरोध होता, तरी आमच्या विरोधात जाऊन लग्न केलंसच ना? का केलंस लग्न? बोल ना, का केलंस लग्न? लग्नानंतर ही सगळी थेर करण्यासाठी? हे खरं प्रेम आहे तुझं? यासाठी लग्न केलं होतास? धैर्य बोल, येऊन ना, का केलंस लग्न? धैर्य, तुझी बायको मला सासू म्हणून खूप मानते. तिचा नवरा चुकल्यानंतर त्याचे कान पकडणारी, त्याला ओरडणारी, सुनेच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी सासू आहे मी.
असं ती समजते. पण आहे का? का आला तिथं? शाळा कशी बंद होती ते बघायला, माझ्या लेकरांचे कसे हाल होतात ते बघायला. भाऊंना यातलं काही कळता का म्हणे. आता शाळा वाचवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. धैर्य, माझ्या प्रेमासाठी तुम्ही काय काय नाही केलं. लई अवघड परीक्षेतून गेलं. माझं मन दुखावलं जाणार नाही, मला वाईट वाटणार नाही याचाच कायम विचार केला. वेळ आली तेव्हा माझ्यासाठी घर सुद्धा सोडलं तुम्ही. पण तुमच्या वाट्याला माझ्या घरातनं कायम अपमानच आला. पण आता बाद झालं. माझ्यासाठी आता जर कुणी महत्वाचं आणि आपलं असेल तर ते तुम्ही आहात धैर्य. आणि आता तुमची बाजू घेताना मला जगाच्या विरोधात जायला लागलं तरी मी तयार. पण आई, मी आधीच सांगितलं होतं की माझं माझ्या सावीवर खूप जास्त प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकतो. मी जे काही सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. मामा, मीरा, आई, माझं प्रेम आहे सावीवर. मला लग्न करायचंय तिच्याशी. तोंड बघा तुमची, तोंड. खरं वाटलं तुम्हाला? खरं वाटलं? माझं त्या भाऊरावाच्या नातीवर जरा सुद्धा प्रेम नाही. तिच्यावर प्रेम करण्याचं फक्त नाटक करत होतो मी. नाटक? अरे काय बोलतोस तू? जे खरं आहे तेच बोलतोय आई. हे सगळं त्या भाऊराव नाईकला हरवण्यासाठी करतोय मी हे सगळं नाटक.
एकदा का त्याची नात माझ्याशी लग्न करून मुजुमदारांच्या घरात आली ना, मग त्या भाऊला संपवायचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होईल. लय वाचलाय ना तो भाऊराव. लय अपमान केला त्यानं आपला. लई वेळा हरवलं आपल्याला. हे सगळं केलं त्यानं त्या पोरीच्या जीवावर. प्रत्येक वेळी ती पोरगी वाचवत आली आहे त्याला. आणि एकदा का ती पोरगी आपल्या ताब्यात आली ना, की मग फक्त आपलंच चालणार. भाऊची ताकद त्याची ती नात आहे. 30वी विश्वास आहे त्या म्हाताऱ्याचा. अभिमान आहे त्याचा. एकदा तिला ठेचलं ना, भाऊरावला संपवायचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होणार. उठा तुम्ही. आता जर तुम्ही हा मूर्खपणा केला नसता ना, तर मी तिकडं माझा प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी काम करत असतो. प्लॅन कसला प्लॅन? मामा मामा भोळा मामा. या धैर्य मुजुमदारला ओळखणं एवढं सोपं नाही. एवढा मूर्ख नाहीये मी त्या सावीच्या प्रेमात पडायला. त्या पुरीनं माझा अपमान केला, माझ्या आईचा अपमान केला. याचाच बदला घेण्यासाठी मी हा सगळा खेळ खेळतोय.